तर खूप दिवस झालं होतं की लॉंग व्हिडिओ बनवला. आता म्हणलं चला टायमिंग भेटलेला आहे, थोडासा लॉंग व्हिडिओ बनवणं. आणि आज पाहुणे आल्यामुळे घरातनं स्वयंपाक बनवला होता. आंबरस, चपाती, शेवयाचा भात. शेवया गावाकडे आईने बनवून आणलेल्या आहेत शेवयाला, तर त्याला सुट्टी द्यायची नाही, लगेच बनवायला चालू करायचं. कारण पावसाळा आहे तोपर्यंत शेवयाचा भात छान लागतो. मग आंबरस, चपाती, शेवयाचा भात, वड्याची भाजी. आता वड्याची भाजी काय म्हणते, आमच्या इकडे सांडग्याची भाजी म्हणतात, पण काही काही गावाला काय म्हणतात, वड्याची भाजी. वड्याची भाजी आम्हाला तर वड्याची भाजी म्हणल्यावर पहिलं कळतच नसतं. आता पुण्यात आल्यावर माहीत झालं की वड्याची भाजी सांडग्याच्या भाजीलाच म्हणतात. तुम्ही सांडग्याची भाजी पण केलेली आहे, भजी केलेली आहे, आणि कुरडई, पापडी, तांदूळची पापडी, ज्वारीची पापडी, कुरडई, पापड असे धडाधड तळून घेतलेले, असे फुगवून येत होते तेलामध्ये. तर असे छान कुरकुरीत पापड, पापडी सगळं तळून घेतलेलं आहे. आणि आंबरस, चपाती बनवल्यामुळे ना, आणि एवढं खरं आहे, कुणाला असं जेवायला बनवलं ना, संध्याकाळी मात्र स्वयंपाक वाचतो. कारण दुपारी असं कोणीतरी जेवायला घरात आलं, पाहुणे वगैरे नवीन, आणि आपण त्यांना असं मस्त जेवायला बनवलेलं असलं ना, तर तो स्वयंपाक राहतो. मग संध्याकाळी स्वयंपाक करायचा जरा थोडंसं वाचतो. मग संध्याकाळी 2 भाकरीच केलेल्या आहेत, अशा मस्त जेवारीच्या 2च भाकरी केलेल्या आहेत. गरमागरम अशी जेवारीची भाकरी बनवलेली आहे. आणि गवारीची भाजी बनवायची आहे. गवारीची भाजी म्हणजे अशी काळ्या मसाल्यातली तरतरीत अशी भाजी, मस्त गावरान तडका, आणि बिंदास चुरून खायला आवडतं. कुणाला चपाती खायची असेल चपाती खाईल, कुणाला ज्वारीची भाकरी खायची असेल ज्वारीची भाकरी खाईल. मला तर शक्यतो ज्वारीची भाकरीच खायला आवडते, कारण अशी बिंदास चुरून खायची, एकच भाकर खायची, पण मस्त चुरून खाल्ल्यावरच जीवाला आनंद भेटतो. कारण सुक्या भाजी अशा नरड्यातनं खाली जात नाहीत, असं इथंच अडकल्यासारख्या वाटतं. आणि मस्त इकडे गवारीची भाजी केलेली आहे, ती पण अशी चालू आहे आता, गॅस बघू शकताय तुम्ही. अशी तरतरी मस्त अशी काळ्या मसाल्यातली गवारीची भाजी बनवलेली आहे, आणि 2च भाकरी बनवलेल्या आहेत. तर असे कुणाचे बी घरात पाहुणे वगैरे येऊ द्या, असे स्वयंपाक बनवून फिरून झालेलं असलं ना, कारण थोडंसं जाटावं लागतं, टायमिंग जातो असं वेगळं काहीतरी स्वयंपाक बनवायला. पण संध्याकाळी आराम भेटतो. 1 किंवा 2 भाकरीच बनावं लागते, आणि काहीतरी भाजी. कारण भाकरी ज्याला आवडते त्याला बनवावंच लागतं. बनवणाऱ्यालाच भाकरी आवडते, कारण मला काय जास्त चपाती आवडत नाही. ज्वारीची भाकरीच खायला आवडते. मग ते पण असं कुठलीही भाजी असो, तर चुरून खायला भाकर आवडते. एकच भाकर खायची, पण पोट भरतं एकाच भाकरी, मस्त असं. आणि आज म्हणलं काहीतरी चला व्हिडिओ बनव, कारण स्वयंपाक पण दुपारी झाला होता. माझे काही जास्त लॉंग व्हिडिओ कधी कधी असतात, कारण डायरी धमाक आपल्या डायरी कलेक्शनचा आता शॉप मी 10 तारखेला घेणार आहे. त्याचं मी ओपनिंग पण केल्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तर आता खूप दिवस झाले, कारण घरातच सगळं शॉपचं सामान असल्यामुळे एवढा काही मूडच नव्हता होत की लॉंग काहीतरी व्हिडिओ बनवा. आपले छोटे मोठे व्हिडिओ तर आपले रोजचं काहीतरी डेली चालूच असते, काही का होईना चालू असते. तर आपले छोटे मोठे व्हिडिओ असतात. तर आज म्हणलं चला लॉंग व्हिडिओ बनवा, काहीतरी थोडंसं हटके झटके. तर आज मस्त असा आजचा दिवस असा गेलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, आणि नक्की कमेंट करून सांगा की कुणाकुणाच्या घरात असे बघा. आता कुठलं बी आपण जेवण बनवलं ना, कधीही बघा, फक्त तेवढं संध्याकाळचा आराम असतो, कारण थोडासा स्वयंपाक करायचा असतो नॉर्मल. कधी कधी तर करायचं पण नसतो, बनवायचंच नसतो स्वयंपाक, आहे तोच खाल्ला कारण भरपूर राहतो. तर आज बनवलं होतं हे स्वयंपाक सगळं आंबरस, चपाती वगैरे वगैरे. आणि सगळ्यांचाच फेवरेट आहे स्वयंपाक, कारण आंबरस चपाती तर हा सीझन आंबरस चपातीचाच चालू आहे. मस्त अशी आंबरस चपाती आणि शेवयाचा भात, सोबत भजी, कोडई, पापडी, कुरकुर कुरकुर कर कुरकुरीत खायला असं मस्त आनंद येतो. तर आत्ता आम्ही जेवण करणार आहेत, आणि संध्याकाळचा थोडासा स्वयंपाक असल्यामुळे चला म्हणलं लॉंग व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.